आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज. सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आता मी आलेले आहे आणि ज्यांचे सूर नेहमीच आपल्याला कुठेतरी अगदी मनाची तार छेडून जातात. महेश काळे आपल्या सोबत आहेत. महेश काळे, खूप छान वाटतंय महेश, की एकतर या सेटवर तुला भेटणं ही एक वेगळी पर्वणी असते, कारण या कार्यक्रमाची, या पर्वांची आम्ही वाट बघत असतो आतुरतेने आणि असे अनेक प्रेक्षक आहेत. खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे जो या पर्वाची पुन्हा पुन्हा वाट पाहत असतो. पुन्हा एकदा या सेटवर तुम्हालाही रिव्हिजिट करताना कसं वाटत असतं? छान वाटतंय. तोच आनंद आणि नवीन कुठल्या तरी पद्धतीनं मिळवायचा, ह्याच्या इतका आनंद नाही. कारण म्हणजे अनुभव वेगळा असला तरी आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे नाविन्य वैविध्यही असतं, पण शाश्वतीही असते. अशी ठिकाणं खूप कमी आहेत. त्यातलं सूरनवा ध्यासनवा हे प्रेक्षकांकरता पण झालेलं आहे आणि ते माझ्याकरता पण आहे. त्यामुळे मजा येते खूप. अगदी याच सेटवर मला आठवत आहे की ती जी यमन मेलडी होती जी मला प्रचंड आवडली होती. इथे तू अगदी त्या म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा एक कुठेतरी छान गाईड केलं होतंस. तो एक छान सीझन होता. वेगवेगळे स्त्रियांचं पर्व होतं आणि आता आवाज तरुणाईचा आहे. त्यामुळे कुठेतरी त्या तरुणांना आत्ता हा आवाज मिळणं आणि या आवाजाचं मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तरुणाईसोबत आता ते कसं ट्युनिंग रंगणार आहे, काय असं? छानच असेल. कारण ते नवे नवे प्रयोग घेऊन येत असतात. म्हणजे हे काय ना, आवाज तरुणाईचा हे काय आजचं नाही आहे, हा आजच्या तरुणांचा आवाज आहे. मी मगाशी सांगत होतो तसं दीदी जेव्हा नव्याने आल्या तेव्हा त्यांनी प्रवाह पूर्ण बदलला. कारण त्यापूर्वीचा आवाज तुम्ही बघाल तो अनुनासिक आवाज होता सगळ्यांचा. अख्तरीबाई असतील किंवा शमशाद बेगम असतील, ते खूप नेझल आवाज तेव्हा प्रस्थापित होता आणि तो लोकांना आवडत होता. दीदींनी जे केलं तेव्हा तो आवाज तरुणाईचाच होता. प्रत्येक पर्वामध्ये जो बदल घडून येतो तो बदल कुठल्या तरी गरजेतनं किंवा प्रतिभेतनं या दोन गोष्टींच्या समागमातनं येत असतो. तर आवाज तरुणाईचा जो आज आपण बघत आहोत तो आजच्या तरुणाईचा काय आवाज आहे, त्यांना काय व्यक्त व्हायचं आहे. काय आहे की प्रस्थापित एक पद्धत असते, तर त्या पद्धतीमध्ये चुकीचं असतं असं काही नाही, पण बदलाला कायम वाव असण्याची गरज असते. आणि वाव मिळाला म्हणजे जे प्रस्थापन आहे ते जास्त जास्त सकस आणि समृद्ध होत जाईल. त्याकरता हे पर्व आहे, ज्यातली काही गाणी ही आपल्याला काय म्हणूयात रिइमॅजिन केल्यासारखी आहेत. की मला जर आता साधी गोष्ट आहे, आपण वडलोपार्जित आपल्याकडे गणपती असतो, तर गणपतीचं मखर जे असतं ते प्रत्येक नवी पिढी त्यांना ज्यातनं प्रेरणा मिळते त्यातनं काहीतरी करून मखर करत असतं. तर आवाज तरुणाईचा हा हे जे पर्व आहे ते जुन्या गाण्यांना तरुणांनी सजवलेलं एक मखर आहे असं आपण समजूयात. मी एका गाण्याला एका अभंगाला चाल दिली आहे. तो तुम्हाला आता आपण हे पर्व म्हणतोय ना की आवाज तरुणाईचा, तसं हा अभंग तुम्ही ऐकला असेल, पण मला या चालीमध्ये तो अभंग दिसला म्हणून शब्द आणि चाल तुम्हाला पूर्वीची जी आहे मला सुपुरलेली वेगळी चाल. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज. अगदीच तो नवा साज आहे.
महेश, तू स्वतः इतके प्रयोग करत असतोस नेहमी आणि अर्थात ते जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रयोगांना खूप वेगळ्या पद्धतीची दाद मिळत असते. मला अगदी तो सरदारांनी ॲप्रिशिएट केलेला तो व्हिडिओ आठवतोय. अतिशय म्हणजे ते तर इतक्या लेवलला ते व्हायरल झालं होतं किंवा अशा वेळेला जेव्हा त्या अमराठी आणि वेगळ्याच प्रांतातल्या लोकांना ते संगीत जेव्हा नेहमीच बांधून ठेवतं, ते सगळं तुला तेव्हा तू त्याकडे कसं पाहतोस? एक विलक्षण आनंद असतो. आनंद कसला असतो मी सांगतो, की आपण जर रोज स्वयंपाक करत असतो तर आपल्याला स्वयंपाक चांगला येतो याचा आत्मविश्वास असतोच. पण जेव्हा तो स्वयंपाक आपण कोणाच्या ताटात वाढतो आणि त्यांना आनंद होतो, तेव्हा आपल्याला समाधान मिळतं आणि त्यातनं आणखीन चांगला स्वयंपाक करण्याची ऊर्जा मिळते. आता समोरचं आपण जे ताट वाढलं आहे ते जर पहिल्यांदा त्या पद्धतीचं अन्न खाणार असतील आणि त्यांना ते आवडलं तर आणखीन आनंद होतो. असंच आता जे जलंधर संगीत सभा, हरवल्लभ, ते जे मी संगीत सभा ज्यात गायलो ती आज जगातली सगळ्यात जुनी संगीत सभा आहे. 148व्या वर्षामध्ये मी गायलो. तर मुळातच अशा ठिकाणी जाऊन आपण गातोय. बरं, तिथे आपण गात असताना त्या सगळ्या सरदार मंडळींनी मला मराठी गाणी फरमाईशी केल्या. मी म्हटलो सुद्धा तिथे की मैं यहाँ आया था ठुमरी और शास्त्रीय संगीत सुनाने के लिए. मी ऐकवलंही ते, पण मुझे मालूम नहीं था कि मराठी भी मुझे यहाँ सुनाने का अवसर मिलेगा. तर इतकं छान वाटलं. मी परवा जपानला गेलो होतो. जपानला देखील काही मंडळी जॅपनीजही आली होती. आणि आता ना ह्या नवीन ह्याच्यामध्ये लोकांना भेटायचं असतं खूप, आणि मला आवडतं भेटायला. कारण जी मंडळी मला कळालं ते जे जॅपनीज लोक होती ती 2.5 तास त्या फास्ट ट्रेननी आले होते. म्हणजे साध्या ट्रेननी त्यांना 5 तास लागले असते. बरं, इतक्या वेळ ते आले असतील तर मला त्यांच्याकरता का थांबू नये मी, म्हणून मी थांबलो. तर त्या 2 मला आठवत आहेत जॅपनीज स्त्रिया होत्या. 1.5 तास, एकतर 3 तास गाणं झालं, 3.25 तास, त्यानंतर 1.5 तास त्या रांगेमध्ये थांबून काही त्यांना बोलता येत नव्हतं, इंग्लिश बोलता येत नव्हतं, मराठीचा असा संबंध नाही. 4 वेळेला असं वाकल्या. मी सुद्धा 4 वेळेला वाकलं. काय आरिगता गजाइमास मला एवढं फक्त माहीत होतं. 10 वेळा त्यांना म्हणलो. पण त्या निशब्द इंटरॅक्शनमध्ये जे काय प्रेम होतं ना, मग त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य होतं, ते हास्य का उमटलं होतं, कारण त्याच्यावरती अभिजात संगीताचं एक गारुड होतं आणि त्या गारुडाचं निमित्त मी होतो ह्याचा मला खूप आनंद होता. आणि असं कुठेही गेलो तरी, बेंगलोरला मी गणेशोत्सव साजरा करायला गेलो, मी मुद्दाम विचारतो तुमच्यापैकी मराठी मंडळी किती आहेत. 80% मराठी नव्हते. पण त्या अमराठी 80% लोकांना मला मराठी अभंग नुसते त्यांच्यासमोर गातानी आले, त्यांच्या गळी उतरवले. इतकं की तिथे पाऊस पडला. किती छान वाटतं. मी गेलो, मला आयोजकांनी सांगितलं 5 मिनिटानंतर आपण स्टेजवर जा, आणि तिथे धो पाऊस पडायला लागला. आणि ओपन एअर होतं. राग नव्हता का? नाही, मल्हार कुठला, मल्हारच्या अँटी मल्हार असता तर तो गायला असतो मी. पण तिथे एक तर कार्यक्रम विनामूल्य होता आणि ओपन एअर होता. म्हणजे साहजिक आहे, पाऊस पडला आपण घरी जाऊया. तिथे मंडळी भिजत बसली होती 1 तासभर. ओपन एअर होता आणि त्याचा मी व्लॉग केला आहे, तुम्ही जरूर पहा. मला इतकं भरून आलं ना, इतकं भरून आलं की ती संगीताची मोहिनी कशी असते बघा ना, की आणि मला हवं आहे ते, मला त्याची उत्कंठा आणि प्रतीक्षा आहे, म्हणून ती लोकं आली. मग साहजिकपणे मी तिथे गेलो तेव्हा मला काय देऊ काय नको असं झालं. मग तिथे मी 4 गाणी मी जे आयुष्यात कधी गायलो नव्हतो ती त्यांच्यासमोर गायलो. एक शबद गायलो, एक नवीन मी काही नवीन अभंगांना चाली करतोय, त्यापैकी 2 गाणी त्यांना ऐकवली आणि त्यांनी खूप छान ऐकून घेतलं. त्यामुळे म्हणतात ना, म्युझिक इज द युनिव्हर्सल लँग्वेज ऑफ मॅनकाइंड. ते इतकं खरं आहे. मी ते पदोपदी अनुभवत असतो आणि त्यातनं मला असा आनंद होता की माझी जी मातृभाषा आहे मराठी, त्या माझ्या मातृभाषेत जी मोहिनी आहे ती संगीतामध्ये मला गुंफून लोकांच्या समोर सादर केल्यानंतर ती खूप आनंदाने त्यांनी प्राशन केलं. ह्याच्या इतका आनंद नाही. मला असं वाटतं की म्हणजे असं म्हणतात की प्रवासात आपण शिकत असतो. तू तर गाणं घेऊन वेगवेगळ्या
वेगवेगळ्या देशांमध्ये असेल, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जात असतोस, तेव्हा ते किती किती वेगवेगळे अनुभव असतील, किती विलक्षण अनुभव असतील, जसं आत्ता तू काही सांगितलंस. पण या सगळ्यात ते गाणं आपल्यासोबत असतं, तेव्हा ते काहीतरी वेगळं मॅजिक घडतं का? हो. काय असतं, सगळं भवताल बदलत असतं. त्यामुळे तिथलं वातावरणही वेगळं असतं. तिथले प्रेक्षकही वेगळे असतात. सोयी वेगळी असते. कधीकधी वादक समूह वेगळा असतो. काय असतं तुमच्यासोबत, तर तुमचा नेहमीचा तंबोरा आणि नेहमीचं आतमध्ये असलेलं गाणं. ते जेव्हा तुमच्याबरोबर असतं, तर ते नाविन्य घेऊन आणखीन एक वेगळा रंग चढवतं. जर ते वेगळं नसलं तर तुम्ही हुरळून जाऊन कदाचित काही वेगळं घडण्याची त्याच्यामध्ये शंका असते. पण माझ्याबरोबर माझा तंबोरा आजही, म्हणजे कुठेही मी सेटवर जरी आलो तरी पहिल्यांदा माझा स्पीकर बाहेर येतो, तंबोरा लागतो, मग मी बसतो खाली. त्यामुळे मला माझं गाणं म्हणजे अपरिहार्य आहे. जिथे मी जातो तिथे माझं गाणं जातंच. आणि अर्थात ती देवाणघेवाणी असते. आता आपण बोलते त्यामुळे मला म्हणजे अर्थात आपलं गाणं तिथे पोहोचवणं असेल, पण त्या गाण्यांचीही कुठेतरी फार चांगला मुद्दा तुम्ही मांडलात. म्हणजे जरी मैफल ही टू वे स्ट्रीट असते, तोच जरी राग मी गात असलो, मग आता तुम्ही विचार करा, मी मगाशी पाककलेचं तुम्हाला उदाहरण दिलं. मनुष्य जर भाजी जास्त खात असेल, 2 भाज्यांपैकी जर वांग्याची भाजी असेल, तर प्रमाण वांग्याच्या भाजीचे जास्ती होणार आहे की नाही? म्हणजे जेवण माझ्याकडे स्वयंपाकघरामध्ये जेवण तेच असलं तरी वाढलं वेगळं जाणार आहे. बरोबर आहे. कोशिंबीर एखाद्याला म्हटली, कोशिंबीर आवडली, घ्या की, अहो हे लोणचं मी आमच्या ह्याच्यातनं मी मुरवलेलं आहे, घ्या. म्हणजे अन्न जरी तेच असलं तरी त्याचं प्रमाण कमी बहुत होत जातं. आणि मग जसे तुम्ही जास्ती पाहुण्यांकरता खाणं करता, तेव्हा वेगवेगळ्या भाज्या करतात. तसंच आम्ही वेगवेगळे राग, वेगवेगळी गाणी, वेगवेगळ्या लोकांकडे जात असतो. आणि मी सांगितलं तसं मी गाणं गायला लागल्यानंतर मला दिसतं कुठे लोकांना जास्त आनंद होतोय, कुठे दाद, अच्छा इथे दाद मिळते, मग पुढचं गाणं मी हे तुम्हाला देतो. मग ह्या गाण्याला आनंद झाला का, आता मला असं वाटतं की ह्या पद्धतीची गाणी तुम्हाला आवडत, पण तुम्ही ही पण आहे का, म्हणून हे आणखी अँटिथेसिस म्हणून एक वेगळं गाणं देतो. त्यामुळे मी जरी म्हणजे गाताना मी जरी दिसत असलो तरी माझ्याकडनं गाऊन घेणारे प्रेक्षक जर वेगळे असतील, तर प्रत्येक वेळेला अवतरणारी ती मैफलसुद्धा वेगवेगळी असते. आता शेवटचा हा प्रश्न मला, कारण आता हे खूपच इंटरेस्टिंग होत चाललं आहे सगळं, की महेश काळे जेव्हा शास्त्रीय संगीत ऐकत नसतात तेव्हा ते कोणत्या प्रकारचं गाणं ऐकत असतात, कोणता वेगळा संगीत प्रकार असेल, मग तो अगदी इंटरनॅशनल असेल, नॅशनल असेल, काय असेल, कोणता असतो? मी एक म्हणजे माझी आदरस्थानं आहेत, ती मी अनेक वेळेला सांगितली. ती सोडून मी एकतर लोकल पब्लिक रेडिओ ऐकतो, कारण त्यावेळेसचं तिथलं संगीत काय आहे ते दर्शवत असतं. ते झाल्यानंतर मला आंद्रिया बोचेली, मग सेलिन डिऑन असेल, ब्रुनो मार्स असेल, किंवा अगदी केटी पेरी असेल, टेलर स्विफ्ट असेल, बियॉन्से असेल, किंवा आपल्या इथले लोक असतील. मला सोनू निगम यांचा आवाज कायमच आवडत आला आहे. अरिजित सिंग असतील, खूप मंडळी आहेत ज्यांचं मला गाणं आवडतं. कारण जोपर्यंत तुम्ही भवतालातलं त्यावेळेचं संगीत ऐकत नाही आहे ना, तोपर्यंत तुमचं संगीत त्या भवतालामध्ये कसं बसेल आणि काय नेमकं तुम्हाला द्यायचं आहे हे तुम्हाला जास्ती पद्धतीने समजेल असं मला वाटतं. म्हणून मी सगळं ऐकतो. असं कुठलंही वर्जन आहे. मी आत्ताच एक टी व्ही सिरीज घेतली आहे, त्याच्यात काय बरं रॅपबद्दलची टी व्ही सिरीज आहे. कारण आपल्याला दिसताना ना, मी मगाशी सांगत होतो तसं क्रिया दिसते, हेतू दिसत नाही. त्यामुळे आता ते जगतातच ज्या वातावरणात, त्या वातावरणामध्ये थोडेसे अपशब्द आणि हे येतात, पण त्याच्यामागे त्यांचा एक विचार असतो. मला तो विचार समजून घ्यायचा आहे. ते अपशब्द काय मला नवीन नाहीत, त्यामुळे मी त्यांना वर्जित करून गाभा काय आहे हे बघण्याकरता ती सिरीज बघतो आहे. तर मला नवनवीन गोष्टी बघायला खूप आवडतं. आणि हे जे देशांतर चालू असतं, तर त्या सगळ्यासाठी काय ती एक गोष्ट असते जी तुला नेहमीच चलो कीप मूव्हिंग, कीप ऑन, कीप इट. ते देशांतरचं कारण जे असतं ना, दॅट इज द स्पिरिट दॅट कीप्स मी गोईंग ऑन. कारण मी कुठल्याही देशामध्ये जातो, गायलाच जातो.
बरं त्या देशातनं परत अंतर घेऊन दुसऱ्या देशात तर जातो ते गायलाच जातो. त्यामुळे दिलेला आनंद स्मरत त्यातनं ऊर्जा घेऊन पुढच्या मैफलीमध्ये आनंद देण्याकरता जेव्हा मी जात असतो ना, तेव्हा मी सज्ज असतो. मात्र कालचं शूटिंग झाल्यानंतर मी दिवसभर कोलॅप्स म्हणतात तसं झालं आणि झोपून गेलो. ते अर्थात एक मानवी स्वभाव आहे, पण अर्थात ती एक वेगळी ऊर्जा असते, ती संगीताची ऊर्जा आहे. आणि महेश काळे, क्या बात आहे. म्हणजे खरंच महेश, खूप छान वाटलं. या सेटवर तुझ्याशी गप्पा मारणं ही एक वेगळी पर्वणी असते, अशी आम्हाला सतत देत राहा. त्यानिमित्ताने भेटते, नाही तर तू कुठे भेटतेस? बाहेर असतोस. नाही, पण खरंच खूप छान वाटलं. मला मुद्दाम आठवतं की आता 6वं पर्व आहे. पहिल्या पर्वाचा पहिला इंटरव्ह्यू मी जो दिला होता तो तुझ्यासोबत झाला होता. परळ मी आलो होतो तेव्हा त्याची मला आठवण झाली. त्यामुळे आनंद होतो. तुम्ही नेहमीच प्रश्न हे तेच तेच न विचारता तिथे बसून तिथे असता त्यावेळेस ते तुम्हाला स्फुरतील ते प्रश्न विचारता, याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक. मला असं वाटतंय की अतिथीही महत्त्वाचा असतो, त्यामुळे तो गेस्टवर ते डिपेंड असतं. आणि महेश, तुझ्यासोबत बोलणं नेहमीच एक नवं काहीतरी आम्हाला देऊन जातं. त्यामुळे थँक्यू सो मच.